हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स आणि कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे अबाउट द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आणि त्यामध्ये आपण बघितलेलं आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह विच प्रेड्युसेस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्ह ऑन अ सेम स्ट्रेट लाईन पाथ बट एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन. नाव या स्टेशनरी वेव्हचं आपल्याला ॲप्लिकेशन बघायचं. दॅट मीन्स स्टेशनरी वेव्ह प्रेड्यूस ऑन अ स्ट्रिंग आपण इथे डिस्कस करू. That is vibration of stretched string. ओके, यामध्ये आपण सपोज कन्सिडर करत आहे एक स्ट्रिंग आपण घेत आहे. ओके, विच इज फिक्स्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट. Okay, and let the tension in a given string is found to be capital T. आणि या स्ट्रिंगमध्ये असणारं जे टोटल टेन्शन आहे हे टेन्शन आपण कन्सिडर करत आहे कॅपिटल टी आहे. सिमिलरली ही जी स्ट्रिंग आपण इथे कन्सिडर करत आहे या स्ट्रिंगची लेंथ आपण घेत आहे L अँड लेट इट्स मास इज कॅपिटल M. काय काय अझम्पशन्स केलेत लक्ष द्या. इकडे आपल्याला डिस्कस करायचं व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. फॉर दॅट let us consider a string of length capital L having mass capital M which is stretched so that the tension in the string is found to be capital T and it is fixed between two rigid supports like this. Now as we know that the length of wire is L and its mass is small m, capital M, so that the linear density of the given string is found to be small m and it is equal to capital M by L. इथे लिहिता आहे ना, is linear density of string. म्हणजेच लेंथ, टोटल मास पर युनिट लेंथ. युनिट लेंथ ऑफ वायरचं मास आपण कन्सिडर करत आहे स्मॉल m, ज्याला आपण कन्सिडर केलेलं आहे लिनियर डेन्सिटी. टेन्शन इन दिस स्ट्रिंग इज फाउंड टू बी कॅपिटल T. If now we simply pluck this string at any point, it is found that from the point of plucking, the two transverse progressive waves travels along this string. आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण या स्ट्रिंगवर असणाऱ्या कुठल्याही पॉईंटला जर सिम्पली प्लक केलं तर त्या पॉईंट ऑफ प्लकिंगपासून आयदर साईडला या स्ट्रिंगमध्ये आपल्याला काय प्रोड्यूस होताना दिसणार, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि ती ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह या स्ट्रिंगमधून आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसेल. सपोज इथे कन्सिडर केलं आपण या पॉईंटपासून या स्ट्रिंगला आपण प्लग केलं सो दॅट इथून आपल्याला एक अशा प्रकारची प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल करताना दिसणार अलॉंग स्ट्रिंग. सिमिलरली या साईडला पण अशाच प्रकारची प्रोग्रेसिव्ह आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसणार अलॉंग स्ट्रिंग लाईक दिस. याचा अर्थ हा जो पॉईंट ऑफ प्लकिंग आहे या पॉईंट ऑफ प्लकिंगपासून आयदर साईडला ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल करत आहे. आणि आपल्याला माहीत आहे की अशी स्ट्रिंग ज्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन कॅपिटल T असेल, तिची लिनियर डेन्सिटी स्मॉल m असेल, जर हिच्यामधून कुठल्याही प्रकारची ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल करत असेल तर त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. दॅट इज v अँड इट इज ऑलवेज इक्वल टू √T by m. दिस इज velocity of wave which is traveling through string. की ज्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती असते कॅपिटल T आणि लिनियर डेन्सिटी किती असते स्मॉल m. कॅपिटल T टेन्शन असणारी आणि स्मॉल m लिनियर डेन्सिटी असणारी कुठलीही वायर जर असेल आणि जर त्या वायरमधून एखादी वेव्ह जर प्रोपॅगेट होत असेल तर त्या वेव्हच्या स्पीडचा हा फॉर्म्युला आहे √T by m. कळलं का सगळ्यांना हे? ओके. नाव अशा प्रकारे या स्पीडने आपल्याला वेव्ह प्रोपॅगेट होताना दिसत आहे या स्ट्रिंगमध्ये. मग काय होणार तर आपल्याला माहीत आहे, इथे बघता येणार आपल्याला की या स्ट्रिंगमधून ट्रॅव्हल होणारी ही जी ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे की जी या स्ट्रिंगमधून कॉन्स्टंटली ट्रॅव्हल करत आहे आणि फायनली इट विल इन्सिडेंट अपॉन धिस रिजिड सपोर्ट. As we know that this support is rigid, that means this transverse wave is initially traveling through a medium
having lower density and it will incident upon this support, okay, whose density is considered to be more than the string. That means string is initially traveling through rarer medium and later on it will incident upon denser medium. Later on it will incident upon denser medium. Now as we know, if a ray of light which is initially traveling through rarer medium, any type of transverse wave which initially travels through rarer medium and when it incident upon the denser medium, it is found that the ray reverses direction. That means it will reflect back in the same path, along same path but in exactly opposite direction. That means जेव्हा ही वेव या रिजिड सपोर्टवर इन्सिडेंट होत आहे तेव्हा हा रिजिड सपोर्ट्स या वेवला काय करतो, रिफ्लेक्ट करतो, सो दॅट इट विल अगेन ट्रॅव्हल अलॉंग द सेम पाथ बट एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन. बट इथे आपल्याला माहीत आहे की कुठल्याही वेवचा, ट्रान्सव्हर्स वेवचा जर क्रेस्ट डेन्सर मीडियमवर जर फॉल होत असेल तर क्रेस्ट रिफ्लेक्ट होतो ट्रफमध्ये आणि ट्रफ रिफ्लेक्ट होत असतो क्रेस्टमध्ये. असं का होत आहे तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा हा क्रेस्ट ट्रान्सव्हर्स या रिजिड सपोर्टवर इन्सिडेंट होत आहे तेव्हा या रिजिड सपोर्टमधल्या दिलेल्या पार्टिकलवर हा क्रेस्ट काय एक्झर्ट करत आहे, फोर्स. कोणत्या डायरेक्शनला क्रेस्ट असल्यामुळे फोर्स कोणत्या डायरेक्शनला अप्लाय होत आहे, अपवर्ड. आता हा सपोर्टचा पार्टिकल रिजिड आहे, देअरफॉर इट इज नॉट मूव्ह ड्यू टू दी फोर्स एक्झर्टेड बाय धिस क्रेस्ट. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ आपल्याला माहिती आहे की हा रिजिड सपोर्ट याच मीडियमवर काय एक्झर्ट करतो, रिॲक्शन फोर्स एक्झर्ट करत आहे. जर ॲक्शन फोर्स अपवर्ड असेल तर रिॲक्शन फोर्स डेफिनेटली कुठे राहणार, डाऊनवर्ड. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की क्रेस्ट रिफ्लेक्ट होत आहे कशामध्ये, ट्रफमध्ये. त्यामुळे ही वेव जेव्हा याच्यावर पडते तेव्हा ती रिफ्लेक्ट होत आहे इथून, तेव्हा ती अशी रिफ्लेक्ट आपल्याला होताना दिसणार. सिमिलरली इट विल हॅपन ॲट धिस साईड ऑल्सो. ट्रफ रिफ्लेक्ट होणार क्रेस्टमध्ये सो दॅट रिफ्लेक्टेड रे मूव्ह लाईक धिस. नाव आपल्याला माहीत आहे की इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह दोन्हीही एकाच मीडियममध्ये आहेत, त्यामुळे दोघांचे स्पीड पण कसे राहतील, सेम, राईट. दोघांच्या फ्रिक्वेन्सी पण कशा राहतील, सेम. दोघांच्या वेवलेंथ पण कशा राहतील, सेम, राईट. मग आता याचा अर्थ या स्ट्रिंगमध्ये ट्रॅव्हल होणारी इन्सिडेंट ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि रिफ्लेक्टेड ट्रान्सव्हर्स वेव्ह बोथ आर आयडेंटिकल बाय देअर स्पीड, velocity, frequency and wavelength also. आहे लक्षात. बट दे आर ट्रॅव्हलिंग एक्झॅक्टली इन अपोजिट डायरेक्शन. पण ते एकमेकांच्या एक्झॅक्टली कशी ट्रॅव्हल होत आहे, अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांवर सुपरइम्पोज होत आहेत आणि त्यांच्या सुपरपोजिशनमुळे आपल्याला माहिती आहे या स्ट्रिंगवर काय फॉर्म होणार, स्टेशनरी वेव्ह. आपण बघितलं अगोदर की दोन आयडेंटिकल वेव्ह एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला सेम स्ट्रेट लाईन पाथवर जर सुपरइम्पोज होत असतील तर त्यांच्या सुपरपोजिशनमुळे आपल्याला काय तयार होताना दिसते, स्टेशनरी वेव्ह. त्यामुळे इथे पण आपल्याला काय फॉर्म होताना दिसणार, स्टेशनरी वेव्ह. आणि स्टेशनरी वेव्हमध्ये आपल्याला माहिती आहे काय असते की हा जो मीडियम आहे म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे इट विल बी सब डिवायडेड इंटू सच नंबर ऑफ लूप्स अँड ईच अँड एव्हरी पार्टिकल विदिन द गिवन लूप्स आर कॉन्स्टंटली vibrating about their mean positions. There are some particles which vibrates with maximum amplitude. Those particles are called antinodes, whereas there are also some particles which does not vibrate and the position of those particles are called nodes. And in this way alternate nodes and antinodes are formed along the given string. अशा प्रकारे स्ट्रिंग आपल्याला काय दिसते, व्हायब्रेट होताना दिसत आहे. अशा प्रकारचे आपल्याला इथे काय दिसते, ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह. अशा प्रकारची स्टेशनरी वेव्ह या स्ट्रिंगमध्ये आपल्याला फॉर्म होताना दिसत आहे वेन वी प्लक जसं गिव्हन स्ट्रिंग ॲट एनी पॉईंट. नाव हेच व्हायब्रेशन आपल्याला बघायचं, याचे डिफरंट मोड्स काय आहेत, की किती वेगवेगळ्या मोड्समध्ये हे व्हायब्रेशन्स या स्ट्रिंगवर राहतील ते इथे आपल्याला डिस्कस करायचं. कळलं सगळ्यांना हे? ओके. नाव आपल्याला बघायचं मग की देर आर सो मेनी वेज
with which the given string can vibrate, and that all the waves are actually called the different modes of vibration. Now let us discuss about the modes of vibration. Okay. Now in this, the first mode of vibration with minimum frequency, and it is called fundamental mode. Fundamental mode. What is mean by the fundamental mode of vibration of string? If now, लक्षात द्या, इकडे आता काय सांगितलं आपण, आपल्याला माहित आहे की कुठल्याही स्ट्रिंगला स्ट्रेच करून जर दोन रिजिड सपोर्टमध्ये आपण फिक्स करत असेल आणि मधल्या कुठल्याही पॉईंटला जर आपण प्लग करत असेल, तर त्या पॉईंट ऑफ प्लगिंगपासून आयदर साईडला काय ट्रॅव्हल करत आहे, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह, जी दोन्ही रिजिड सपोर्टवर इन्सिडेंट होत आहे की जो तिला काय करत आहे, रिफ्लेक्ट करत आहे. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह एकाच मीडियममध्ये असल्यामुळे दोन्ही आयडेंटिकल आहेत, पण ते एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहे आणि एकमेकांवर ते सुपरइम्पोज होत आहेत, पडत आहे. त्यामुळे त्यांच्या सुपरपोजिशनमुळे या स्ट्रिंगवर काय फॉर्म होत आहे, अशा प्रकारची स्टेशनरी वेव्ह. आणि स्टेशनरी वेव्ह जेव्हा फॉर्म होते तेव्हा आपल्याला माहिती आहे काय तयार होत असतात, मीडियममध्ये अशा प्रकारचे लूप्स तयार होत असतात, नोड्स आणि अँटीनोड्स फॉर्म होताना दिसतात. मग इथे आपण जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की कुठली स्ट्रेचड स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रेचड स्ट्रिंगच्या एंडवर इथे बघा क्रेस्ट पडला तर तो ट्रफमध्ये रिफ्लेक्ट होत आहे, म्हणजे इथे असणारा जो पार्टिकल आहे हा लास्टवाला आहे लक्षात. इन्सिडेंट वेव्हचा याच्यावर क्रेस्ट पडत आहे तर रिफ्लेक्टेड वेव्हचा काय आहे, ट्रफ आहे. त्यामुळे या पॉईंटवर इन्सिडेंट होणारा क्रेस्ट रिफ्लेक्ट होणाऱ्या ट्रफला काय करून टाकतो, कॅन्सल. त्यामुळे या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट करा ते 0, आणि डिस्प्लेसमेंट 0 असणारे जे पार्टिकलच्या पोझिशन असतात त्यांना काय म्हणतो आपण, नोड. याचा अर्थ एक कंडिशन आपल्या लक्षात ठेवायची की स्ट्रिंग जर व्हायब्रेट होत असेल, तिच्यामध्ये जर स्टेशनरी वेव्ह तयार होत असेल, तर त्या स्ट्रिंगच्या दोन्हीही एंडवर ऑलवेज काय फॉर्म होणार, नोट्स. त्यामुळे एक कंडिशन आहे फॉर द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेचड स्ट्रिंग, दॅट द नोट्स शुड बी प्रोड्यूस्ड एक्झॅक्टली ॲट इट्स बोथ द एंड. स्ट्रिंगच्या दोन्हीही एंडवर ऑलवेज काय तयार व्हायला पाहिजे, नोट्स, राईट, लाईक दिस. मग आता हे ॲझ्युम करून आपल्याला याचे डिफरंट मोड्स बघायचे की ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ही स्ट्रिंग व्हायब्रेट होऊ शकेल, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टेशनरी वेव्ह तयार होऊ शकतील, वेगवेगळे कमी जास्त लूप असणाऱ्या स्टेशनरी वेव्ह तयार होऊ शकतील. ते सर्व मोड ऑफ व्हायब्रेशन इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्यामध्ये फर्स्ट मोड आपल्याला बघता येणार. नाउ इफ वी कन्सिडर दिस स्ट्रिंग लाईक दिस इज द फर्स्ट मोड. मग आपल्याला माहीत आहे की एल लेंथ असणारी ही स्ट्रिंग आहे लक्षात, ही ज्या फर्स्ट मोडमध्ये व्हायब्रेट होऊ शकणार विथ अ मिनिमम फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीला आपण याच्या फंडामेंटल मोडची फ्रिक्वेन्सी म्हणतो किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो, ती इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. कंडिशन काय आहे की दोन्ही एंडवर काय तयार व्हायला पाहिजे, नोड्स. मग इथे एक नोड आणि इथे एक नोड आहे. हे केव्हा पॉसिबल, म्हणजे सर्वात लहान मोड आपल्याला सांगतात किंवा सर्वात कमी फ्रिक्वेन्सीचा जो मोड आहे त्याला म्हणतो आपण फंडामेंटल मोड, अँड इट इज ऑल्सो कॉल्ड द सिम्पलेस्ट मोड. सो हे केव्हा तयार होणार, जेव्हा फक्त एकच लूप तयार होईल असं. याच्यापेक्षा अर्लियर आपल्याला फॉर्म होता असेल अर्धा लूप तयार होऊ शकतो का, कधी नाही. का, कारण कंडिशन काय सांगितलं आपल्याला की ऑलवेज दोन्ही एंडवर काय तयार व्हायला पाहिजे, नोट्सच फॉर स्ट्रिंग. त्यामुळे जर अशा प्रकारचा लूप, एकच लूप जर या स्ट्रिंगवर फॉर्म होत असेल, तर अशा प्रकारच्या मोड ऑफ व्हायब्रेशन, अशा पद्धतीने जर स्ट्रिंग व्हायब्रेट होत असेल, तर याचा अर्थ ती स्ट्रिंग तिच्या कोणत्या मोडमध्ये व्हायब्रेट होत आहे, फंडामेंटल मोडमध्ये, की ज्याची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी राहते. लक्षात. मग सेकंड मोड आपल्याला काय बघता येणार ते, समजा अशी जर व्हायब्रेट नाही झाली, याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या फ्रिक्वेन्सीने जर व्हायब्रेट झाली, तर सेकंड मोड कसा राहणार याचा, इथे एक लूप तर दोन लूप तयार होतील आयदर. मग असे नोड 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 अँटीनोड अँटीनोड, इथे एकच आहे. म्हणजे जर कुठली स्ट्रिंग तिच्या फंडामेंटल मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल तर किती नोड तयार होतात, 2 नोड आणि 1 अँटीनोड. जर तिचे सेकंड मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल तर किती नोड तयार होतात, 1 2 आणि 3 नोड तयार होतात आणि 2 अँटीनोड तयार होतात.
यालाच आपण काय म्हणतो, सेकंड हार्मोनिक. दिस इज फर्स्ट हार्मोनिक. म्हणजे जर कुठलीही स्ट्रिंग त्याच्या सेकंड हार्मोनिकमध्ये जर व्हायब्रेट होत असतील तर किती नोड तयार होतात, 3 नोड आणि 2 अँटी नोड आहे. याच्या नेक्स्ट मोडमध्ये कसं राहणार मग, याच्यात तुम्हाला सांगताय ना. म्हणजे इथे लिहितं आपल्याला थर्ड हार्मोनिक. इथे जर व्हायब्रेट असेल, कंडिशन काय, दोन्ही टोकांवर काय तयार व्हायला पाहिजे, नोडच. मग इथे कशा काय होणार, 1 2 आणि 3. किती नोड आहेत, 1 2 3 4. अँटी नोड किती आहेत, 3. राईट. दीज आर द डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन. मग बघा आता, फर्स्ट हार्मोनिकमध्ये जर स्ट्रिंग व्हायब्रेट होत असेल तर किती नोड, 2 नोड 1 अँटी नोड. सेकंड मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल, सेकंड मोडमध्ये ज्याला आपण सेकंड हार्मोनिक पण म्हणतो, किती आहे, 3 नोड आहे, 2 अँटी नोड आहेत. थर्ड मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल तर किती, 4 नोड आहेत, 3 अँटी नोड आहेत. म्हणजे नोड नंबर ऑफ मोडपेक्षा एक नाही जास्त. जसं 15व्या मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल तर किती लूप तयार होणार, 15 लूप तयार होणार. 16 नोड राहतील आणि 15 अँटी नोड राहतील. 100व्या मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल, 100व्या मोडमध्ये, तर नोड किती, 101. अँटी नोड किती, 100. नंबर ऑफ लूप्स किती, 100. राईट. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की कुठली स्ट्रिंग जर व्हायब्रेट होत असेल किंवा त्याच्यामध्ये जर स्टेशनरी वेव्ह तयार होत असेल तर तिथे कंप्लीट लूप आपल्याला ऑलवेज फॉर्म होताना दिसतील. मग सर्वात पहिल्या मोडमध्ये किती, एकच लूप आहे, ज्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल मोड. सेकंड मोड आहे हा, ज्यामध्ये 2 लूप तयार होतील. थर्ड मोड आहे, 3 लूप तयार होतील. आणि हे जे डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन आहेत, दीज आर कॉल्ड हार्मोनिक्स. याला आपण बघू डिटेलमध्ये अजून नाही. कळलं का तुम्हाला हे, ओके. आपल्याला याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची नाव. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ धिस मोड ऑफ व्हायब्रेशन. ओके, आपण बघितलेलं आहे. दिस इज द लेंथ ऑफ वायर एल. दिस इज ऑल द लेंथ्स. कॅपिटल एल लेंथच्या वायर आपण घेतल्या आहेत, माहीत आहे आपल्याला हे. ओके, याची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची. मग आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्हमध्ये की वेन अ स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म ऑन एनी स्ट्रिंग, ओके, alternately nodes and antinodes are formed. The distance between two successive node is always lambda by 2. याचा अर्थ इथे या दोन्ही नोडमधलं डिस्टन्स किती आहे, लॅम्बडा बाय 2. फर्स्ट मोडमध्ये जर व्हायब्रेट होत असेल तर डेफिनेटली लेंथ ऑफ वायर इज ऑलवेज इक्वल टू व्हॉट, लॅम्बडा बाय 2. इट इम्प्लाइज लॅम्बडा इक्वल्स टू 2L. राईट. मग आपण बघितलं की इन्सिडेंट होणाऱ्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची जी फ्रिक्वेन्सी असते त्याच फ्रिक्वेन्सीची स्टेशनरी वेव्ह पण तयार होते. काल आपण डिस्कस केलं. मग इन्सिडेंट वेव्हची जर फ्रिक्वेन्सी आणि स्टेशनरी वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम आहे, मग इन्सिडेंट वेव्हची व्हेलॉसिटी आपण बघितली आता, बघा फॉर्म्युला काढला होता आपण. व्ही इक्वल्स टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन लॅम्बडा. Therefore n is equal to v upon lambda. मग v व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या. Therefore n is equal to 1 upon lambda अंडर रूटमध्ये v ची व्हॅल्यू t by m. आता फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या मोडमध्ये जर व्हायब्रेट झाली तर लॅम्बडा इक्वल्स टू काय आहे, 2L. दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग. म्हणजे कुठलीही स्ट्रिंग जर असेल जिची लेंथ आहे कॅपिटल एल, ज्यात टेन्शन आहे कॅपिटल टी आणि लिनियर डेन्सिटी आहे एम, अशी जर स्ट्रिंग असेल तर अशा स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला आहे. याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीने ती स्ट्रिंग व्हायब्रेट होऊ शकते का, नाही. कारण याच्यापेक्षा जर कमी फ्रिक्वेन्सीने जर स्ट्रिंग व्हायब्रेट झाली असती तर नंबर ऑफ लूप 1 पेक्षा कमी असते आणि हे पॉसिबल होते का, नाही. त्यामुळे दिस इज द मिनिमम फ्रिक्वेन्सी विथ विच द गिवन स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सीने स्ट्रिंगला व्हायब्रेट करता येते का, इथे नाही. आणि त्याच फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणत असतो मग, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द गिवन स्ट्रिंग. फर्स्ट मोडची काढली आपण.
या नाव या मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येणार बघा. सेकंड फॉर दिस नाव इथे टोटल L इक्वल्स टू, आता दोन नोडमध्ये डिस्टन्स किती λ/2 प्लस λ/2. therefore we can write here λ/2 plus λ/2 equals to lambda. And again we know that V equals to n lambda, n equals to V by lambda. But second मोड आहे त्यामुळे याला काय करू आपण n2 घेऊ. हे फर्स्ट आहे, हे n2 घेऊ आपण. n2 equals to V by lambda आहे. V ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे √T/ρ आहेच, √T/m आहे. आणि लॅम्बडा फॉर सेकंड मोड लॅम्बडा इक्वल्स टू काय L 1/L. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनची काय आहे फ्रिक्वेन्सी आहे. मग आता या इक्वेशनच्या दोन्ही साईडला, इक्वेशनच्या राईट हँड साईडला, त्याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू आपण अगोदर. या इक्वेशनच्या राईट हँड साईडला आपण 2 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर काय मिळते इथे 2, इथे 2. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 1/2L √T/m म्हणजे काय n. therefore n2 equals to 2 times n, 2 times n, right. this is the frequency of this mode. जर अशा पद्धतीने जर स्ट्रिंग व्हायब्रेट होत असेल तर अशा प्रकारे त्याची काय राहते फ्रिक्वेन्सी राहते. म्हणजे एकतर स्ट्रिंग तिच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होईल n एवढ्या, नाहीतर 2n एवढ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होईल. 1.5n या फ्रिक्वेन्सीने ती कधी व्हायब्रेट होऊ शकते का नाही. दिस 2n आहे, देअरफॉर इट इज कॉल्ड सेकंड हार्मोनिक्स. अगेन बघू आपण याला पुन्हा. थर्ड आहे या मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी. नाउ फॉर दिस मोड ऑफ व्हायब्रेशन कॅपिटल L विल बी इक्वल टू, आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिकमध्ये की दोन सक्सेसिव्ह नोडमध्ये डिस्टन्स असते λ/2. देअरफॉर दिस इज λ/2, this is λ/2, this is λ/2. total L is equal to λ/2 plus λ/2 plus λ/2, λ/2 plus λ/2 plus λ/2 किती येणार आहे 3λ/2 and it implies λ equals to, आता L equals to 3λ/2 मग λ equals to काय येणार 2L/3 बरोबर ना. L equals to लॅम्बडा ठेवले ॲज इट इज. 2 जे खाली आहेत ते वर जातील, 3 जे वर आहेत ते खाली येतील. ओके, नाव याची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आता. बट वी नो दॅट n3 इक्वल्स टू नाव. इथे बघा आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला V इक्वल्स टू n लॅम्बडा आहे. मग n इक्वल्स टू काय ना V अपॉन लॅम्बडा. पण V ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √T/ρ. V ची व्हॅल्यू काय √T/m, सॉरी T/m. 1/λ आहे, बट लॅम्बडा इक्वल्स टू काय ना 1/λ आहे, बट लॅम्बडा इक्वल्स टू काय ना 2L/3. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरकडे शिफ्ट होतो न्यूमरेटरमध्ये. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. नाउ फ्रॉम इक्वेशन नंबर 1 1/2L √T/m याला काय देऊ शकतो आपण n. देअरफॉर दिस n3 इक्वल्स टू काय ना 3n. मग n4 इक्वल्स टू काय ना 4n, n5 इक्वल्स टू काय ना 5n, n6 इक्वल टू काय ना 6n. याचा अर्थ लक्ष द्या इकडे की कुठलीही स्ट्रिंग जर असेल तर ती स्ट्रिंग आयदर तिच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होऊ शकणार, नाहीतर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होऊ शकणार. याचा अर्थ या स्ट्रिंगमध्ये तयार होणारी जी स्टेशनरी वेव्ह आहे तिच्या फ्रिक्वेन्सी काय असू शकतात. एकतर n असेल, 2n असेल, 3n असेल, 4n असेल, 5n असेल. फक्त याच फ्रिक्वेन्सीने ती स्ट्रिंग काय होऊ शकते व्हायब्रेट. याच्यापेक्षा वेगळ्या फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होऊ शकते का नाही. म्हणजे काय लक्षात द्या इकडे, सपोज एक स्ट्रिंग आपण घेतली, एक आपण स्ट्रिंग घेत आहे राईट. आणि ही जी स्ट्रिंग आपण घेतली सपोज हिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्स आहे. किती आहे 100 हर्ट्स आहे. या स्ट्रिंगला आपण व्हायब्रेट केल्यानंतर तिच्यामध्ये लक्षात तिच्या फ्रिक्वेन्सी या एकतर काय असतात 100, 200, 300, 400, 500 इंटिग्रल मल्टिपल ऑफ 100च राहतील. 150 हर्ट्स फ्रिक्वेन्सीची वेव्ह आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म करता येईल का स्टेशनरी वेव्ह नाही. 350ची करता येईल का नाही.
काय, एकतर एन या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार, नाहीतर इंटिग्रल मल्टिपल ऑफ एन याच फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार. याचा अर्थ आपल्याला काय सांगता येणार की व्हेनेवर अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग व्हायब्रेट्स इट ऑलवेज व्हायब्रेट्स इन आयदर इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याच्या व्यतिरिक्त या स्ट्रिंगला व्हायब्रेट होता येते का, नाही. लक्षात, आता इथे लक्ष द्या. इथे दीज आर दी पॉसिबल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एनी स्ट्रेच्ड स्ट्रिंग. याच्यापेक्षा वेगळ्या फ्रिक्वेन्सीने या स्ट्रिंगला व्हायब्रेट होता येत नाही. मग यामधला जो पहिला आहे याला काय म्हणतो आपण, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, जिचा हा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेलाच आहे. एकतर या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होऊ शकणार, नाहीतर अशाच. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या फ्रिक्वेन्सीने त्या व्हायब्रेट होऊ शकता आहेत का, नाही. ओके, आता लक्ष द्या इकडे. त्यामध्ये इथे आपल्याला सांगणार की दिस इज कॉल्ड फर्स्ट हार्मोनिक, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आर कॉल्ड हार्मोनिक्स. त्यामुळे हा फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर हार्मोनिक. एन जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर तो फर्स्ट हार्मोनिक, 2n असेल तर सेकंड हार्मोनिक, 3n असेल तर थर्ड हार्मोनिक, 4n असेल तर फोर हार्मोनिक. त्यामुळे दीज आर कॉल्ड द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड रिस्पेक्टिव्ह हार्मोनिक्स. आता लक्ष द्या इकडे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी असते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी असते त्याला आपण म्हणतो फर्स्ट ओव्हरटोन. त्याला काय म्हणतात, फर्स्ट ओव्हरटोन. मग बघा आता इथे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन, त्याच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी कोणची आहे, 2n. त्यामुळे हा झाला फर्स्ट ओव्हरटोन, हा झाला सेकंड ओव्हरटोन, हा थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन. मग काय सांगताल आपल्याला, लक्ष द्या इकडे की nth हार्मोनिक, सपोज पीथ हार्मोनिक घेऊ आपण. पीथ हार्मोनिक पी नंबरचा हार्मोनिक असेल तर तो कितव्या नंबरचा ओव्हरटोन होत आहे, करस्पॉन्ड्स टू p-1th ओव्हरटोन. हार्मोनिक आणि ओव्हरटोन काय, लक्ष द्या इकडे फक्त. हार्मोनिक म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल, ऑल दीज आर कॉल्ड हार्मोनिक्स. ओव्हरटोन म्हणजे काय की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी जी असते ॲक्च्युअल मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, फर्स्ट ओव्हरटोन. त्याच्यानंतरची सेकंड ओव्हरटोन, त्याच्यानंतरची थर्ड ओव्हरटोन. त्यामुळे हा झाला फंडामेंटल, याच्या नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी हा, म्हणजे सेकंड हार्मोनिक करस्पॉन्ड्स टू फर्स्ट ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक करस्पॉन्ड्स टू सेकंड ओव्हरटोन, फोर्थ हार्मोनिक करस्पॉन्ड्स टू थर्ड ओव्हरटोन, पाचवा हार्मोनिक चौथा ओव्हरटोन, 10वा हार्मोनिक 9वा ओव्हरटोन, 100वा हार्मोनिक 99वा ओव्हरटोन. राईट. मग बघा आता मी तुम्हाला विचारलं की फाइंड नंबर ऑफ नोट्स, नंबर ऑफ अँटी नोट्स इन 11th ओव्हरटोन इन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. 11व्या ओव्हरटोनमध्ये किती नोड, किती अँटी नोड, किती लूप तयार होत आहेत सांगा. मग आपण बघितलं आता 11वा ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक, 12वा हार्मोनिक. बरोबर, एकने जास्त याच्यापेक्षा 12वा हार्मोनिक म्हणजे 12व्या मोडमध्ये आहे. 12व्या मोडमध्ये किती लूप, 12 लूप. नोड्स किती, एकने जास्त म्हणजे 13 नोड्स. अँटी नोड किती, 12. त्यामुळे इन 11th ओव्हरटोन नंबर ऑफ लूप्स विल बी 12, नंबर ऑफ नोड्स विल बी 13, नंबर ऑफ अँटी नोड्स विल बी 12. एवढे लूप, एवढे नोड, एवढे अँटी नोड 11व्या ओव्हरटोनमध्ये. मग 45व्या हार्मोनिकमध्ये किती नंबर ऑफ लूप, किती नोड, किती अँटी नोड. तर 45वा मोड आहे. हार्मोनिक म्हणजे मोड तोच. 45 लूप, 46 नोड, 45 अँटी नोड्स. मग 45वा हार्मोनिक कितवा ओव्हरटोन होतो, 44वा. कळत ना. ओके, दिस इज ऑल अबाउट द व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. कळतपर्यंत सगळ्यांना हे. Okay, this is all about this stretched string. These are the different modes of vibration. Okay, कळलं तुम्हाला stretched string काय आहे मग. ओके ओके, तुम्ही बघितलं असेल बघा, गिटार असतो, गिटार. आता गिटारमध्ये जेव्हा त्याच्या स्ट्रिंग
गिटारिस्ट प्लग करत असतो, ओके, तेव्हा तो काय करतो, स्क्रू रोटेट करून टेन्शन ॲडजस्ट करत असतो, राईट, टेन्शन ॲडजस्ट करत असतो. सिमिलरली आपले जे फिंगर्स आहेत त्या फिंगरच्या सहाय्याने काय करत आहे, तो स्ट्रिंगची लेंथ पण कमी जास्त करत आहे, सो दॅट त्याच्यामधून बाहेर पडणारी जी वेव्ज असतात, साऊंड असतो, त्याच्या फ्रिक्वेन्सी कशा राहतात, वेगवेगळ्या. आहे लक्षात? बिकॉज तिथे तो अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येणार, लेंथ ऑफ स्ट्रिंग ॲडजस्ट करत आहे, टेन्शन त्याच्यामध्ये ॲडजस्ट करत आहे, सो दॅट त्या फ्रिक्वेन्सीच्या साऊंड त्यामधून काय होणार, ओरिजिनेट होणार. ओके, दिस इज ऑल अबाउट स्ट्रेच्ड स्ट्रिंग. थँक्यू सो मच. ओके, नाव आता आपल्याला बघायचं लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हायब्रेट होणाऱ्या स्ट्रिंगचे काही बेसिक लॉज आहेत, ते इथं आपल्याला डिस्कस करायचे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यावरून. आपण बघितलेलं आहे की जर आपण एक वायर घेत असेल ऑफ लेंथ कॅपिटल एल such that whose mass is capital M, so that its linear density is considered to be small m, and let tension in a string is considered to be capital T, then जर ही स्ट्रिंग तिच्या फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेट होत असेल, म्हणजे अशा, सो दॅट 2 नोड तयार होत आहे आणि एक अँटीनोड तयार होत आहे, तर हिच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एनचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला आत्ताच, 1/2L √ T/M. नाव या फॉर्म्युलावरून आपल्याला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग स्टेट करायचे. त्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ लेंथ आहे. काय सांगतो मग लॉ ऑफ लेंथ? आपल्या लक्षात आहे इकडे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ प्रोव्हाइडेड दॅट टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी ऑफ स्ट्रिंग रिमेन दी सेम. म्हणजेच काय, इफ टी and M are constant, then fundamental frequency of string is inversely proportional to length. त्यामुळे एखाद्या वायरची लेंथ जर जास्त असेल तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय राहते, कमी राहते. ओके, सेकंड आहे लॉ ऑफ टेन्शन. सेम आहे. काय सांगता येणार मग, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन प्रोव्हाइडेड दॅट लेंथ अँड लिनियर डेन्सिटी ऑफ स्ट्रिंग रिमेन दी सेम. दॅट इज इफ L and M are constant, then N is directly proportional to square root of T. This is law of tension. थर्ड आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. ओके, काय सांगताना मग सेमच आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लिनियर डेन्सिटी प्रोव्हाइडेड दॅट लेंथ अँड टी टेन्शन आर कॉन्स्टंट. ओके, दीज आर सम लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. हे जे सर्व लॉज आहेत ते आपल्याला प्रूफ करून दाखवायचे आहेत प्रॅक्टिकल लॅबमध्ये. ओके, सोनोमीटर एक्सपेरिमेंटचा यूज करून. दिस इज ऑल अबाउट दी स्ट्रिंग्स. थँक्यू.